संधी मिळू दे. बाजूला उभे राहून घ्या, मध्ये उभे राहू नका. यायला लागलेले आहे. चला पंजांसाठी रस्ता द्या, मध्ये रस्ता द्या, मध्ये अजिबात थांबू नका. सोच्या लाईट मध्ये पंजे आपल्याला पाहायला मिळत आहेत, लांब असले तरी सुद्धा. पटेल चौकातले पंजे, पेठ बघा, दूध बघा. मंडळ पेठभाग सांगली आलेल्या सर्व पंजांचं स्वागत आणि पंजांच्या भेटीचा हा समारंभ. पंजांचं दर्शन फोटो घ्या. करबला मोहरम मित्रमंडळ पेठभाग प्रचंड मोठे आणि अत्यंत आकर्षक अशा पंजांचं या ठिकाणी आगमन व्हायला लागलेलं आहे. पहा पटेल चौकापर्यंत. आणि आता प्रचंड गर्दी, प्रचंड उत्साह झालेला आहे. आणि मोकळे करा, मागे मागे चला. कुठे उभा राहिले तरी पंजे दिसत आहेत. प्रचंड मोठे आणि उंच असे पंजे आणि मानाचे पंजे या ठिकाणी आलेले आहेत. खास शहीद करबला मोहरम मित्र मंडळाच्या वतीनं. या दोन मानाच्या पंजांची पहिली भेट भागामध्ये होत आहे. सर्वांचे मोबाईल चालू झालेले भेटीचा क्षण टिपण्यासाठी अनेक भव्य दिव्य आणि संडास सजलेले मोठमोठे पंजे, लोकप्रिय अशा मंडळांचे पंजे आज या ठिकाणी शहीद करबला मोहरम मित्र मंडळ पेठभाग यांच्या ठिकाणी भेटीला आलेले आहे. पहिली मानाची भेट या ठिकाणी आता होणार. प्रत्येक पंजा पाहावा, दर्शन घ्यावं अशा पद्धतीचा दर्शन सोहळा होतो.
आणि भेट झालेली आहे. वा, सुंदर भेट झालेली आहे. दिन पदान सरदार पदान दस्तक सेन यांनी करबला मोहरम मंडळाच्या तर्फे आज पहिल्या भेटाभेटीचा कार्यक्रम संपन्न झालेला आहे. हा भेटाभेटीचा कार्यक्रमचे नियोजन शहीद करबला पेठभाग मित्रमंडळ यांच्यातर्फे केले गेलेले होते. हा जो कार्यक्रम आहे अगदी सुव्यवस्थित आणि व्यवस्थित पार पडावा यासाठी पोलीस प्रशासनाने व इतर सर्व कार्यकर्त्यांनी जो आम्हाला सहकार्य केले त्याबद्दल मी त्यांचा धन्यवाद करतो आणि त्यांचे आभारही मानतो. आणि अगदी याच्यामध्ये विद्युत रोषणाईमध्ये हा कार्यक्रम पार पडलेला आहे आणि याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो. ही पंजे कुठून आले होते आजचे पंजे सरकारी पंजे आहेत. पंजे मानाचा पंजा हा सरकारी पंजा आहे आणि त्यांच्याबरोबर त्यांची भेट ही मटन मार्केटमधल्या कारवान गल्लीतील पंजाशी होत असते. हे कित्येक वर्षे झाले. आता मला त्यामध्ये काय माहीत नाही किती वर्ष झाले काय झाले, परंतु गेली 60 वर्ष मी तरी हे मोहरम यामध्ये करत असतो.